मीन राशी 9 जून ते 15 जून 2025 साप्ताहिक राशीफल। मीन राशी जूनचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे। या आठवड्यात काही ग्रहांची स्थिती बदलणार आहे। 9 ते 15 जून 2025च्या या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर बुध मिथुन राशीत उगवेल, यासोबतच गुरु या राशीत अस्त करणार आहे। याशिवाय इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात मंगळ केतू सिंह राशीत असेल तर शनी मीन राशीत असणार आहे। ज्योतिषांच्या मते हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी चांगला असू शकतो। मीन राशीच्या लोकांसाठी 9 ते 15 जून या कालावधीत आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळेल। वाढत्या मानसिक ऊर्जेसह तुम्ही तुमच्या ध्येयांकडे पूर्ण उत्साहाने पुढे जाल। स्वतःमध्ये नवीनता आणण्याची आणि तुमची क्षमता वाढवण्याची ही वेळ आहे। करिअरच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील। कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि सहकारीही तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतील। व्यवसायातील लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ सौहार्दपूर्ण असेल। तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। परस्पर समजूतदारपणा आणि संवादामुळे नातेसंबंध आणखी गोड होतील। या आठवड्यात मीन राशीच्या व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील। या आठवड्यात तुमचा जोडीदार कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करू शकतो। तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा। सुट्टीचे नियोजन करण्यापूर्वी तुमच्या खर्चाकडे लक्ष द्या। मालमत्तेबाबत नातेवाईकांशी वाद होऊ शकतो। तुमची शिक्षणाची आवड तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांचे हृदय भावनांनी भरलेले असेल आणि तुम्ही प्रेमात पूर्ण समर्पणाच्या भावनेने प्रेरित व्हाल। परंतु आठवड्याच्या सुरुवातीला थोडेसे असंतुलन निर्माण होऊ शकते। तुमच्या जोडीदाराचे तुमच्या भावनांची कदर केली नाही असे तुम्हाला वाटू शकते। हे टाळण्यासाठी परस्पर संवाद कायम ठेवा। आठवड्याच्या मध्यभागी तुम्ही तुमच्या नात्याकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहाल, जिथे परस्पर सहकार्य आणि संयम महत्त्वाचा असेल। अविवाहित मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्म्यापासून आत्म्याच्या मिलनाचा अनुभव असू शकतो। प्रेमात देवत्वाची भावना जाणवेल। आठवड्याच्या मध्यभागी तुम्ही स्वतःला तुमच्या जोडीदाराच्या खूप जवळचे समजाल। या काळात तुमच्या मनातील विलासाची भावना ही शिगेला पोचेल, ज्याबद्दल तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमची इच्छा व्यक्त करू शकाल। तथापि या काळात तुमच्या पवित्र नात्याला कलंक लागेल असे काहीही करू नका। म्हणूनच मर्यादेत राहून कोणतेही काम करणे सध्या तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे। या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारे एकटे वेळ घालवू शकाल। सुगंधित मेणबत्त्या आणि स्वादिष्ट अन्नासोबत तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सहवास देखील मिळेल। हे तुमच्या वैवाहिक जीवनात खरा आनंद मिळविण्यात देखील मदत करेल। ग्रहांची स्थिती पाहता मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गेल्या आठवड्यापेक्षाही चांगला राहील। नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील आणि तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल। मित्र आणि सहकाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल। व्यापारी वर्ग बाजारपेठेतील तेजीचा फायदा घेऊ शकतील। मुलाच्या यशाने मन आनंदी राहील। जुन्या कर्जातून मुक्त होण्याची शक्यता आहे। राजकीय आणि सामाजिक संबंध मजबूत होतील। कौटुंबिक समस्यांवर उपाय शक्य होतील। प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील। कुटुंब आणि मित्रांसोबत सुसंवाद राखा। मीन राशी या आठवड्यात वैवाहिक जीवनात एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक असेल। प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल आणि तुम्ही जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क स्थापित करू शकाल। कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे योग्य परिणाम तुम्हाला मिळतील। तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या सूचना मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायात स्थिरता येईल, परंतु सध्या मोठी गुंतवणूक टाळणे चांगले। कामाच्या ठिकाणी जुने वादही सोडवता येतील। तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, मात्र बाजारात किंवा धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहा। आरोग्य सामान्य राहील, परंतु पायांना सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात। मिठाचे सेवन कमी करा आणि नियमितपणे चालण्याची सवय लावा। पुरेशी झोप घेणे तुमच्यासाठी आवश्यक असेल। मीन राशी या आठवड्यातील अंधुक ऊर्जा तुमच्या कल्पनाशक्तीला मंत्रमुग्ध करते, कारण नेपच्यूनचा प्रभाव तुमच्या कल्पनाशक्तीच्या खोलीला प्रज्वलित करतो। तुमच्या अंतर्ज्ञानी कौशल्याला श्रद्धांजली वाहिली जाईल, विशेषतः 11 जूनच्या आसपास, जिथे शांततेदरम्यान मार्गदर्शनित अंतर्दृष्टी उदयास येतात। सर्जनशील प्रयत्नांसह व्यावसायिक जीवनाला गती मिळते। कल्पनाशक्तीला प्रकल्पांमध्ये तुमचा मार्ग तयार करू द्या। अनिश्चिततेमुळे निर्माण होणारी अराजकता कमी करण्यासाठी संवादात स्पष्टतेसाठी प्रयत्न करा।
नातेसंबंधांना कोमल उबदारपणा मिळतो. भावनिक प्रामाणिकपणा हृदयातील संबंध मजबूत करतो. रोमॅन्टिक प्रेरणा वाहते ताज्या मनापासून देवाणघेवाणीला प्रोत्साहन देते. आर्थिक विवेकबुद्धी लक्ष देण्यास पात्र आहे. विशेषतः सट्टा गुंतवणुकीबद्दल संसाधनाचे रक्षण करण्यासाठी जाणून बुजून पुढे जा. तुमच्या आध्यात्मिक लँडस्केपला पोषण देण्यासाठी ध्यानधारणासारख्या पुनर्संचयित पद्धतींमध्ये व्यस्त रहा. या शांतीला प्रोत्साहन देतात. आठवडा कलात्मक अन्वेषणाने व्यापून टाका. मनन आणि निर्मितीमध्ये आनंद मिळवा. निसर्ग इशारा करतो. पाण्याच्या घटकांनी वेढलेला असताना शांतता आमंत्रित करतो. तुमच्या मूळ घटक संकल्प मजबूत करतो. 15 जून जवळ येताच वाढीवर चिंतन करा आणि पुढील इच्छित मार्ग तयार करण्यासाठी स्वप्नांवर विश्वास ठेवा. एकंदरीत पाहता मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल.